नमस्कार सर्वांना। आपल्या सगळ्यांनाच वाटतं आपलं घर सुखी असावं, पैशांची चणचण नसावी आणि सतत लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर राहावी। पण कधीकधी असं होतं की कितीही कष्ट केले तरी पैसे टिकत नाहीत, घरात वाद वाढतात, समाधान राहत नाही। हे सगळं का होतं? कारण आपल्या घरात काही अशा सवयी असतात, खास करून महिलांमध्ये, ज्या लक्ष्मी मातेला अजिबात आवडत नाहीत। चला तर मग आपण आज जाणून घेऊया अशा 7 प्रकारच्या स्त्रियांचं वागणं ज्यांमुळे लक्ष्मीदेवी घरात टिकत नाही। पहिलं आहे सतत भांडण करणाऱ्या स्त्रिया। जी स्त्री घरात सतत तक्रार करते, टोचून बोलते आणि घरात रोज भांडण करते, अशा घरात लक्ष्मीदेवी एक क्षणही थांबत नाही। लक्ष्मीला शांती, प्रेम आणि गोडवा प्रिय आहे। दुसऱ्या आहेत स्वच्छता न राखणाऱ्या स्त्रिया। लक्ष्मीदेवी ज्या घरात येतात ते घर स्वच्छ सुव्यवस्थित असतं, पण जर घरात घाण असेल, देवघर अस्ताव्यस्त असेल, स्वयंपाकघर नीट नसेल, स्वच्छ नसेल तर देवी नाराज होतात। तिसऱ्या आहेत सतत नकारात्मक बोलणाऱ्या स्त्रिया। काहीच चांगलं होत नाही, आपण गरीबच आहोत, देव काही ऐकत नाही, असं सतत नकारात्मक बोलणं केवळ आपली ऊर्जा कमी करतं आणि लक्ष्मी मातेची कृपा दूर ढकलतं। चौथ्या आहेत आळशी व उशिरापर्यंत झोपणाऱ्या स्त्रिया। लक्ष्मीदेवी सकाळी लवकर उठणाऱ्या, दिवा लावणाऱ्या, पूजा करणाऱ्या स्त्रीला प्रिय आहेत। पण जी स्त्री दिवसभर झोपते, आळशी असते, तिच्या घरात देवी येत नाही। पाचवा आहे द्वेष व मत्सर करणाऱ्या स्त्रिया। इतर महिलांविषयी मत्सर, ईर्ष्या, टोमणे हे सगळं लक्ष्मीला नकोसं आहे। प्रेम, सहकार्य आणि आपुलकी जिथे असते तिथे लक्ष्मी स्थायिक होते। सहाव्या आहेत खोटं बोलणं आणि कपट करणाऱ्या स्त्रिया। खोटं बोलणं, फसवणूक, कोणाचा वापर करून घेणं या गोष्टी देवीच्या विरोधात आहेत। लक्ष्मीदेवी केवळ खऱ्या, सच्च्या, निस्वार्थ मनाच्या लोकांवर कृपा करतात। सातव्या आहेत वृद्धांचा अपमान करणाऱ्या स्त्रिया। एक घर जिथे वृद्ध आईवडिलांचा अपमान होतो तिथे लक्ष्मीदेवी राहू शकत नाही, कारण वृद्धांचा आशीर्वाद म्हणजेच लक्ष्मी मातेची कृपा। लक्ष्मीदेवीला प्रिय असणाऱ्या स्त्रिया, ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठतात, घर स्वच्छ ठेवतात, देवपूजा करतात, घरात प्रेम जपतात आणि सर्वांची काळजी घेतात, त्यांच्यावर लक्ष्मीदेवी नेहमी प्रसन्न असते। लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, ती आहे शांती, समाधान, सौंदर्य, भक्ती आणि सदैव आनंद। म्हणून आपल्या वागणुकीत सकारात्मकता ठेवा आणि लक्ष्मी मातेची कृपा सतत आपल्या घरावर राहो हीच प्रार्थना। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।